शिक्षकांच्या टीईटी व इतर प्रलंबित मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये असंतोष तीव्र होत आहे। त्यामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक, संस्थाचालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने 5 डिसेंबर रोजी जिल्हा व शाळा बंद ठेवून हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी मुख्यालयावर महामोर्चा काढला। आपण पाहत आहात औरंगाबाद UCM टीव्ही। आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये शेकड्याच्या संख्येने शिक्षक क्रांती चौक पासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आले होते। मोठ्या संख्येने इथं उपस्थित होते। त्यांनी एक बाजू पूर्ण बंद केली होती, रस्ता रोको केला होता। मोठ्या संख्येने महिला शिक्षक आणि पुरुष शिक्षक इथं उपस्थित होते। ही परीक्षा आहे ती रद्द करावी व इतर मागण्यासाठी त्यांनी हा धरना आंदोलन केलेला आहे, इथं मोर्चा काढलेला आहे। आपल्यासोबत महिला शिक्षक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकं त्यांच्या मागण्या काय। UCM टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जिल्हाधिकाऱ्यांचा मोर्चा काढलेला आहे, म्हणणं काय आपण? विश्वास नाही का विश्वास आहे आमचा आणि आम्ही घेऊ शकतो, परंतु आता पुन्हा या सगळ्या माध्यमातून जाऊन आणि परीक्षा देणं आम्हाला सध्या तरी शक्य नाही। कारण निवडणुकांचे काळ आणि बाकीच्या ऑनलाईन कामांचे बाकीचे सर्वोच्च सरकारची कमीत कमी 4 त्या सगळ्यांचा ओझा एवढा जास्त आहे की पुन्हा आता तर परीक्षा देणं सध्या तरी आम्हाला शक्य नाही। आम्हाला थोडा वेळ हवा आहे, रद्द झाले तर शिक्षक पडत आहेत त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्या मुख्य मागणी काय? मुख्य मागणी ही आहे की जी आधार आणि टीईटी परीक्षा तरी रद्द या होत्या शिक्षिका ज्यांनी
आपले प्रखर मत इथं मांडलेलं आहे. यांचं म्हणणं असं आहे की संच मान्यता जी आधार कार्डावर आधारित आहे ती ती रद्द करण्यात यावी, तसंच टीईटीची परीक्षा ही रद्द करण्यात यावी अशी यांची मागणी आहे. आपण बघूया शासन यांच्या आंदोलनावर किती लक्ष देतं. आपण पाहत राहा UCN TV न्यूज. धन्यवाद. शिक्षकांना जी लागू केली ती चुकीच्या पद्धतीने केली, बेकायदेशीर पद्धतीने केली. टीईटी साठी जो त्यांनी एक गॅझेट आणलेलं आहे, हे गॅझेट आहे ते 2017चं 9 ऑगस्ट 2017चं. त्याच्यासाठी पार्श्वभूमी म्हणून जे 2009ला शासनाने गॅझेट काढलं होतं, त्या गॅझेटमध्ये कुठेही शिक्षकाची जी मिनिमम क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये टीईटीचा उल्लेख नव्हता. मात्र त्याच्यानंतर NCT ने 2011ला शिक्षकाच्या मिनिमम क्वालिफिकेशन मध्ये टीईटी ही अट घातली क्रमांक ख मध्ये, परंतु ही अट पूर्वलक्षितपणे लागू करणे हे चुकीचं आहे. शासनाने गॅझेट 17ला काढून 4 वर्षामध्ये, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे शिक्षक नव्याने अपॉइंट होतील किंवा इन पोझिशन मध्ये त्यांना टीईटी लागू राहील, तर जे इन पोझिशन मध्ये आहेत ते त्यावेळेची पात्रता पूर्ण करूनच आलेले आहेत, तरी त्यांना टीईटी कशासाठी लागू करायची. हो, काम भेटत नाही, शिक्षकांचे लग्न पण रखडलेले बरोबर. त्याच्यासाठी जो आहे त्याच्यासाठी हा 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी आम्ही करतोय. त्याच्यामध्ये शाळेमध्ये पट आहे, विद्यार्थी आहेत, फक्त त्यांच्याकडे आधार कार्डचे प्रॉब्लेम आहेत, आधार कार्ड मध्ये मिसमॅचिंग आहे आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देत नाही शासन. म्हणजे एखाद्या शाळेमध्ये जर 215 मुलं असतील तर त्यांच्यासाठी 8 शिक्षक द्यावे लागतात. मात्र शासन त्याच्यामधल्या जर 40 मुलांकडे आधार कार्ड नसेल तर 6 शिक्षक देते. मग 2 शिक्षक कमी करते. ते 40 मुलांकडे फक्त आधार कार्ड नाही म्हणून मग त्या ज्यांना आधार नाहीये त्यांना निराधार कार्ड येतं शिक्षणातून. नक्की याच्यातून जर शासनाने येत्या 4-5 दिवसामध्ये याच्यावरती काही निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा राज्याची समन्वय समिती याच्याबद्दल पुन्हा एकदा फेरविचार करीन आणि पुन्हा एकदा मला तरी खात्री वाटते की हे शासन केलेले आहेत. शासन भरती करायला तयार नाही पण नवीन नवीन नियम आणायला तयार आहेत. कसं वाटतंय? अतिशय अन्यायकारक हा शासनाचा निर्णय आहे आणि शासनाने या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय शिक्षक असतील, कर्मचारी असतील, अशा सर्वांवर अन्यायकारक करणारे असे नवीन नवीन जी आर आणू पाहत आहेत. आताच आपण बघतोय की 18,000 हे कंत्राटी शिक्षक भरती या शासनाने आणू घातलेली आहे. तर ही अतिशय शिक्षकांनाच नव्हे तर भारताच्या भविष्यासाठी, राज्याच्या भविष्यासाठी ही अतिशय घातक अशी परिस्थिती आहे. यामधून शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण हे सर्वच भरडले जाणार आहे. शिक्षकांचे लाखो परीक्षा आहेत, सरकार पद भरायला तयार नाहीये, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. त्याच्यावर बोला. 100% शासनाचा हा नाकर्तेपणा आहे आणि नाकर्तेपणा असताना शासनाने आम्हाला फक्त भरडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शिक्षण विभाग हा, कारण जर यांना शिक्षण दिलं ते उद्या नोकऱ्या मागतील, हुशार होतील आणि हे सर्व दडपशाही या शासनाच्या माध्यमातून चालू आहे. म्हणूनच त्यांनी 18,000 कंत्राटी आणि कुठल्याही प्रकारचे शिक्षक या शाळांमध्ये भरले जाणार नाहीयेत, अशा प्रकारचे शासनाचे धोरण आहे. मला म्हणाले की शिक्षक नियमित होत आहे, असं नाहीये की होत नाहीये म्हणून. प्रत्येक ठिकाणी भरती होत नाहीये, रस्त्यावर आलेले आहेत शिक्षक, भावना तीव्र आहेत. एक टोप झालंय, सरकार निर्णय घ्यायला तयार नाहीये. आता पुढचा इशारा काय? तशी वस्तुस्थिती नाहीये. RTI कायदा 2009 हा 1 एप्रिल पासून लागू झाला. 2010च्या ऑगस्ट महिन्यामध्ये शासनाने एक अधिसूचना काढली आणि त्यापूर्वी जे शिक्षक कार्यरत होते त्यांना RTI सक्तीची नाही असं घोषित केलं. 2013ला महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याचप्रमाणे GR काढला आणि 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना RTI लागू राहणार नाही असा शासन निर्णय काढला. मात्र दुर्दैवानं 1 सप्टेंबर 2025चा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला तो निकाल हा सर्व शिक्षकांसाठी अन्यायकारक आहे. त्या निकालाने RTI कायद्याची जी मूळ तरतूद होती कलम 23(2) मधली ती उद्धृत करून ती सक्तीची असल्याचं, बंधनकारक असल्याचं घोषित केलेलं आहे. या सगळ्यांवर केंद्र शासनाने 2010 साली जी भूमिका घेतली होती, राज्य शासनाने 2013 साली जी भूमिका घेतली होती ती भूमिका कायम ठेवावी आणि 2009च्या कायद्यातील कलम 23(2) दुरुस्त करून 2013 नंतरच्या 13 पूर्वीच्या शिक्षकांना ती वगळावं अशी प्रामाणिक भावना या शिक्षकांची आहे. शिक्षकांच्या लाखो पद रिक्त आहेत सर. DED वगैरे पैसे भरून पण त्यांना नोकऱ्या लागत नाहीये. ही सत्तेत तुम्ही आमच्या प्रवेश केलेला आहे. आता तुम्ही हा प्रश्न मांडणार आहात तुमच्या शिक्षकांची भरती नियमित सुरू आहे. मागील वर्षी म्हणजे जुलै महिन्यामध्ये सुद्धा भरती झालेली आहे आणि पुढे सुद्धा ती कंटिन्यू चालू राहणार आहे. सर शासन
कसा पगार कापण्यात येण्याचं याचं काय म्हणणं? त्याबाबत योग्य तो निर्णय होईल.